जत शहरात वर्गणीच्या नावावर व्यापाऱ्यांना धमकावून आणि मारहाण करून हप्ते वसुली करणाऱ्या खंडणीखोरांविरोधात तात्काळ बंदोबस्त करावा या मागणीसाठी आज जत व्यापारी असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सर्व व्यापाऱ्यांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून आंदोलन केले। संतप्त व्यापारी रस्त्यावर उतरल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। शहरातील व्यापाऱ्यांकडून विविध वर्गणीच्या नावाखाली गावगुंड पैसे उकळत असून वर्गणी न दिल्यास धमक्या देणे आणि मारहाण करणे या घटनांमुळे व्यापारी वर्ग प्रचंड दहशतीखाली आहे। त्यातच ऑनलाईन व्यवसायामुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांना गणेशोत्सव तोंडावर असताना वर्गणीखोरांनी अधिकच जाच सुरू केलाय। काही व्यापाऱ्यांनी वर्गणी देण्यास नकार दिल्याने अलीकडेच त्यांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्यात। व्यापाऱ्यांनी जत बाजारपेठेत पोलीस चौकी सुरू करून प्रमुख चौकात आणि बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली। पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही तर बेमुदत व्यापार बंदचा इशाराही दिलाय। या आंदोलनात जत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किरण बिज्जरगी, अर्जुन सौदे, सदाशिव जाधव, बाळासाहेब झोंचाळकर आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या। या आंदोलनात जत शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। यापूर्वी पण या विषयावर संवाद झालेला आहे। पोलिसांची भूमिका यापूर्वी आणि इथून पुढे नेहमीच ठाम राहिलेली आहे। तुमच्या तक्रारी आल्या तर 100% कारवाई होणार, परंतु इथं मानसिकता अशी आहे की तक्रार द्यायला यायचं नाही आणि साहेब हे आम्हाला त्रास द्यायला लागल्यात, ते आम्हाला त्रास द्यायला लागल्यात, तो ओरड व्हायला लागला। या निमित्तानं माझे सर्व व्यापारी बांधवांना नम्र विनंती आहे, अजिबात वर्गणी जर आपल्या ऐपतीच्या बाहेर आपल्या इच्छेच्या विरुद्ध होत असेल तर कोणीही वर्गणी देऊ नका। तो कायद्याप्रमाणे असं वर्गणी मागणं घेणं तर दूर, मागणं ही तो गुन्हा आहे। त्या तक्रारी पोलीस स्टेशनला आल्या तर 100% त्यावर मी कारवाई करण्याचं आपल्या सर्वांना आश्वासन आहे।